विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एस-आर-पी-एफ बद्दल अनेकदा माहिती नसतं किंवा अनेक गोष्टी असतात, की ज्याच्याबद्दल तुम्हाला उत्सुकता असते. आज आपल्यासोबत स्वतः एस-आर-पी-एफमध्ये सिलेक्शन झालेले, तिथं ट्रेनिंग घेऊन आलेले सूरज सर आहेत. ते तुम्हाला एस-आर-पी-एफ बद्दल बरीच माहिती सांगणार आहेत. त्यासोबत अभ्यासाचा प्लॅन काय असावा, कशा पद्धतीनं प्लॅन केला पाहिजे, ह्या गोष्टीसुद्धा सांगणार आहेत. सूरज सर, जेव्हा आपण ऑनलाईन बॅच चालू केली नव्हती, जेव्हा YouTubeला आपण मोफत शिकवायचो, तेव्हापासून लेक्चर बघतात. आता त्यांचं सिलेक्शन झालंय, पुढचा अभ्यास चालू आहे. त्यांना डिपार्टमेंटल एक्झाम पण देता येते. तर ते सगळ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार आमच्याकडं सर. तुम्ही आलात आणि आमच्या मुलांना सिलेक्शन झाल्यानंतर पुढं काय-काय प्रोसेस असतात ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. आता एक बेसिक प्रश्न असा आहे, की एस-आर-पी-एफमध्ये तुम्हाला वेगळं काय वाटते, जे महाराष्ट्र पोलीसमध्ये नसते, असं वेगळं काय वाटते? एस-आर-पी-एफमध्ये कसं असतं, थोडं असं हां. हॅलो. एस-आर-पी-एफमध्ये कसं असतं, की जिल्हा पोलीस आणि एस-आर-पी-मध्ये जास्त फरक आहे. हं. जिल्हा पोलीसला कंटिन्यू 12 तास घंटे ड्युटी असते आणि एस-आर-पी-एफला म्हणजे फक्त 2-2 तास ड्युटी असते आणि बाकीचा टाइम तुम्हाला फ्री टाइम भेटतो. ओके. आणि म्हणजे अभ्यासाला वेळ जास्त मिळतो. अभ्यासाला भरपूर वेळ भेटतो सगळ्या एस-आर-पी-मध्ये ओके. जास्त करून. ठीक आहे. हं. अजून एक असा प्रश्न आहे, की जो विद्यार्थ्यांना पडलेला असतो, की तुम्हाला जिल्हा पोलीसमध्ये बदली करता येते का? हां, नक्कीच येते. आपल्याला जिल्हा पोलीसमध्ये 12 वर्षांनी आपली जिल्हा पोलीसला भरती होती, बदली होती आपली. बरं. आणि जिल्हा पोलीस होऊन जाते 12 वर्षांनी बदली होते आणि गट ते गट आपल्याला समजा आता आपण लांबच्या गटात भरती झालो कुठं, एक गट 15 म्हणा, गट कुठं, तर आपल्या जवळचा गट असेल तिथं आपल्याला 3 वर्षांनी बदली करता येते. ओके. हं. म्हणजे गटामध्ये सुद्धा बदली होते. गटागटामध्ये म्हणजे आता बदली तुम्ही 3. गोंदियाला आहे, तर आता तुम्ही इकडं तुमच्या सातारा, कोल्हापूर जवळ येऊ शकता. कोल्हापूर जवळ येऊ शकतो मी. 3 ओके. वर्षांनी बदली होऊन जाते. ओके. हं. ठीक आहे. बरं, आता हा एक बदलीचा विषय झाला. आता जेव्हा तुमची 12 वर्ष सर्व्हिस होती, समजा हं. तुमचं कुठं सिलेक्शन नाही झालं आणि हं. 12 वर्षानंतर तुम्ही असं ठरवलं, की मला आता जिल्हा पोलीसला जिल्हा यायचंय. तर पहिल्यापासून चालू होतं पोलीस शिपाई पदापासून? नाही. जेव्हा आपलं आता आपण ज्या बॅचला भरती झालो 2024 ला झालो, तर ही 2024 ची जिल्ह्याची बॅच असेल ना, त्यानुसार आपण आपली पोस्टिंग होऊन जाते. ओके. म्हणजे डबल तसं होत नाही. त्यानुसार आपण म्हणजे हवालदार तुमचं समजा त्यांचं हवालदार म्हणून प्रमोशन झालं, तुम्ही डायरेक्ट हवालदार म्हणून हवालदार जाणार. म्हणून आपण तिथं डायरेक्ट ओके. जाणार. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, की 12 वर्षानंतर जेव्हा तुमची इकडे बदली होते, तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा पोलीस शिपाई म्हणून काम करावं लागतं. तर तसं नाही. तुमच्या बॅचचे सोबतचे विद्यार्थी जर हवालदारपदी गेले असतील, कारण 10 वर्षांनी प्रमोशन होतंय, इकडे 12 वर्षाच्या अटी, तर तुम्ही ऑटोमॅटिक इकडे बदली होतानाच हवालदार म्हणून येणार आहात. बरं. आता हे झालं तुमच्या जिल्हा पोलीस आणि एस-आर-पी-एफ बद्दल. आता तुम्हाला तिकडं ज्या प्रमोशनच्या संधी असतात, त्या कशा असतात? प्रमोशन म्हणजे तिथं 5-1 वर्षानं प्रमोशन होत जातं आपलं. बरं. 5 वर्ष आणि तिकडे पेमेंट पण खूप जास्त असतं आपल्याला एस-आर-पीमध्ये. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे, तिथं प्रमोशन फास्ट होतं प्रमोशन. जिल्हा बरं. पोलीसपेक्षा प्रमोशन फास्ट होतं. तिथं समजा नायक झाला तर इकडचा नायक होतो तर तिकडे हवालदार होऊन जातो. म्हणजे ओके. पहिले इथं जिल्ह्याला कसं पहिलं नायक होतं, बरं हवालदार, तिथं डायरेक्ट हवालदार होऊन जातो. म्हणजे जिल्हा पोलीसमध्ये तुम्ही सहभागी झाल्यानंतर, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर साधारणपणे 10 वर्षांनी तुम्हाला पोलीस हवालदार म्हणून प्रमोशन मिळतं. पहिल्या प्रमोशनला तुम्हाला 10 वर्ष वाट बघावी लागते, असा शासनाचा नियम आहे. तर एस-आर-पी-एफमध्ये मात्र तुम्हाला 5च वर्षात पहिले प्रमोशन मिळतं. हे आम्ही आधी पण सांगितलं, परंतु तुमच्या डिपार्टमेंटच्या माणसांनी सांगितलं, की तुम्हाला अजून खात्री पडते. म्हणून आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी पुन्हा सांगत आहोत, की एस-आर-पी-एफमध्ये प्रमोशन लवकर होतं. बरं, तुमच्याकडे प्रमोशन 2 टाईपचे असतात. एक तुमच्या विभागांतर्गत, म्हणजे तुमचं प्रमोशन फक्त एस-आर-पी-एफमध्येच एक्झाम देऊन होतं. हो, बरोबर. आणि एक आहे, की तुम्ही डिपार्टमेंटल डिपार्टमेंटल पण देऊ शकता. आपण महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जिल्हा पोलीसला पण डिपार्टमेंट देता येतं आणि एस-आर-पीमधलं पण आपल्याला डिपार्टमेंट देता येतं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कसा, एस-आर-पीमध्ये टाइम भरपूर भेटतो तुम्हाला अभ्यास करायला. भरपूर म्हणजे भरपूर टाइम भेटतो. मी ड्युटीचं ते तुम्हाला आणि आधीही सांगितलंय, की एस-आर-पी-एफ वाल्यांचा सिलेक्शनचा जो रेशो आहे, म्हणजे समजा 100 विद्यार्थी सगळ्यात एका जास्त गटातले आणि एका विभागातले समजा 100 विद्यार्थी जिल्हा पोलीसच्या एक्झामला बसले, तर अशा वेळी तुमचं जे सिलेक्शनचा रेशो आहे, तर तिकडचे एस-आर-पी-एफचे 20 विद्यार्थी सिलेक्ट झाले, तर इकडचे 12च होतात. बरोबर. त्याचं कारण काय आहे, एस-आर-पी-एफ वाल्यांना जास्त वेळ मिळतो. बाकीचे कामं काही डोक्यात नसतात, कुठला दबाव नसतो, प्रेशर नसतो आणि दबाव जास्त म्हणजे कामाची पळापळ नसते. पळापळ नसते कामाची. आपलं एक थोडं काम केलं बाबा, तुम्ही जर असं बोला बाबा साहेबांना, बाबा मी अभ्यास करतो बाबा, तर तुम्हाला काम एस-आर मध्ये सूट पण दिली जाते बाबा, ते बाबा एवढं करून आपलं तो आपला अभ्यास कर. ड्युटीला गेला तरी पुस्तक घेऊन गेला तरी चालू शकतो अभ्यास करायला. पब्लिक कॉन्टॅक्ट नसल्यामुळे तुम्हाला एक वेगळा बेनिफिट होतोय. हा, फक्त पब्लिक आपल्याला कॉन्टॅक्ट बंदोबस्त वगैरे, जास्त नसतोय. बंदोबस्त म्हणजे कधी असतो? इलेक्शनचा. इलेक्शन बंदोबस्त म्हणा, गणपती बंदोबस्त एवढं केलं की फक्त बाकी काय जास्त काय नसतं तिकडे SR ठीक आहे. आता अजून एक पोरांना प्रश्न पडलेला असतो, की तुमच्या ट्रेनिंगमध्ये कसं असतं? ट्रेनिंग. SRPची ट्रेनिंग खरं सांगायचं म्हणजे ट्रेनिंग जिल्हा ट्रेनिंगपेक्षा SRP ट्रेनिंग जरा हार्डच असते. कारण SRPचं कामच असतं ना, फिटनेस मध्ये असल्यामुळे का नाही, SRPचं ट्रेनिंग हार्डच असतं. म्हणजे रनिंग वगैरे सगळं असतं. लॉचा वगैरे अभ्यास पण असतो, सगळं असतं.
बाकी तर काय असेल सेम टू सेम असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एसआरपीएफ मध्ये ट्रेनिंग मात्र थोडंसं हार्ड असतं. Hard असतं. एसआरपीएफचं ट्रेनिंग किती दिवसाचं असतं? ट्रेनिंग 9 महिन्याचं ट्रेनिंग असते. म्हणजे प्रॉपर 9 जिल्हा महिने पोलीस इतकंच जिल्हा ट्रेनिंग एक ते असते. पोलीस इथे ट्रेनिंग तुमचं असते. ट्रेनिंग कुठं होतं? गट 2 ला झालेलं एसआरपी गट क्रमांक 2. म्हणजे जे आपण म्हणतोय की दौंडच्या त्या नानवीजलाच ट्रेनिंग होतं असं काही असं नाही. काय नाही आपल्या असं इथं काही नाही. कुठे होतं? गटात पण होऊ शकतं, नागपूरला होतंय, आपल्या दौंडला होतंय, पण आपल्या गट नंबर 1 नंबर 2 नंबरला पण होऊ शकतं बरं. ट्रेनिंग. म्हणजे तुमचं ट्रेनिंग पुणे जिल्ह्यात दौंडला होऊ शकतं किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जे पुणे शहर आहे तिथेही हडपसरला तिकडे होऊ होऊ शकतं. शकतंय. असं काही नाही की सगळेच नानवीजला नेऊन टाकणार असं काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं की आपल्याला परीक्षेला प्रश्न आला की प्रशिक्षण केंद्र कुठं आहे, तर नानवीज आहे. पण तरीही तुम्हाला इकडे तिकडे प्रशिक्षणाला पाठवून तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट करून घेतलं जातं. तिथे तुम्हाला कायदे वगैरे शिकवतात का? काय तिथं लॉ लेक्चर असतं आमचं दोन तास जे जिल्हा पोलीस असतात तेच एका वेगळं? तेच असतं, फक्त जिल्हा पोलिसला 4 तास असतं, आमचं 2 तास लॉचं लेक्चर. ओके. म्हणजे लॉ थोडा कमी शिकवला जातो त्याच्या विषय म्हणजे एसआरपी मध्ये लॉचा म्हणजे जास्त संबंध येत नाही जास्त करून. तिथं फक्त काय असतं, गेलं बंदोबस्तला बघायचं पब्लिक आपल्याला कंट्रोल होते का नाही होत, आपल्याला एक ऑर्डर भेटली डायरेक्ट साफ करून जाते ते. मग एवढंच काम असतं, जास्त म्हणजे डोकं चालवायचं जास्त काम नाही. खरं सांगायचं म्हटलं तर असा विषय. अशा पद्धतीने थोडंसं एसआरपीचं ट्रेनिंग इकडे मिळतं जुळतंय. फक्त लेखी परीक्षेला कमी तुम्हाला तास शिकवलं जाते, त्याच्याऐवजी फिजिकलला थोडा वेळ तुमचा जास्त दिला जातोय. बरं, आता इथं जेव्हा तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम द्यायची असते बरोबर. तेव्हा तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळतो का जास्त? अभ्यासाला सगळ्यात जास्त वेळ भेटतो म्हणजे एसआरपी मध्ये टाइम भेटतो अभ्यासाला. आणि सुट्ट्या लागल्या तर मिळतात का? सुट्टे भेटते जेवढ्या जिल्ह्याला सुट्टे कारण एसआरपी कसं आहे, आपली कंपनी असते, एक समजा कंपनी असते 100 माणसाची कंपनी, आणि एसआरपी मध्ये कंपन्या भरपूर असतात. एफ कंपनी असते, परत ABC कंपनी असल्यामुळे माणसं भरपूर असल्यामुळे सुट्टे भेटतात आपल्याला चांगलं. बरं. आणि आता समजा तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये किती पेमेंट मिळत होतं? ट्रेनिंग नंतर किती मिळत होतं? ट्रेनिंग मध्ये 30,000 पेमेंट भेटत होतं आम्हाला. बरं. आणि आता एकदा आता माझं म्हणजे कटिंग होऊन 40,000 रुपये मला हातात येतात आता. 40-43,000 रुपये. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जो खर्च तुमच्या केला जातो तुमच्या खाण्यापिण्यावर, तुमच्या कपड्यावर, तो तुमच्या पगारातून वजा केला जातो. हे कुठल्याही ट्रेनिंगला असतं. कॉन्स्टेबलचा असेल, PSIचा असेल, DYSPचा असेल किंवा IPSचा असेल, तुमच्याच पगारातून पैसे कट केले जातात आणि त्याच्यातूनच तुमचा खर्च भागवला जातो. मग तुम्ही किती खा. इकडे मात्र तुम्ही पास आउट झाल्यानंतर तुमचं ग्रॉस सॅलरी जी असते ती जवळपास 48-47च्या आसपास असते आणि हातामध्ये तुमच्या 40,000 पेमेंट येतं. 40,000 प्रॉपर येतो प्रॉपर येते. आणि सगळ्यात महत्वाचं एसआरपीचे 2-3 गट वगैरे, तर बहुतेक गट हे थोड्या छोट्या शहरात आहेत आणि ग्रामीण भागात आहे, जिथं की खर्च कमी असतो, त्या मानानं महागाई कमी असते. आता समजा तुम्ही एखादा मुंबई पोलीसमध्ये एखादा कॉन्स्टेबल आहे आणि एखादा दौंडच्या गट नंबर 7ला आहे समजा, तर दौंडवाल्यांना खर्च खूप कमी असतो, कारण महागाई तेवढी नसते, घर भाडं कमी असते किंवा बाकीच्या गोष्टी असतात. आपल्याला क्वार्टर्स वगैरे राहायला भेटते तिथं. एसआरपीएफला थोड्याशा इझिली क्वार्टर्स मिळतात, ज्या इकडे जिल्हा पोलीसला इझिली मिळत नाही किंवा आहेत तर त्या बऱ्याच ठिकाणी अजूनही जुने आहेत. असा एक गोष्ट म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन येते. अजून एक पोरांचा प्रश्न असतोय की इथं आम्हाला ट्रेनिंग समजा झालं, ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गटात पाठवलं जाते आणि तुमच्या गटात पाठवल्यानंतर आठवड्याला सुट्ट्या असतात आपल्याला. त्या सुट्ट्या कशा असतात? सुट्ट्या म्हणजे प्रत्येक कंपनीनुसार सुट्ट्या दिली जाते. आपल्या कंपनी जर असेल म्हणजे प्रत्येक कंपनीनुसार सुट्टी असते. म्हणजे मंगळवार सोमवार प्रत्येकाला वार वाटून दिलेला असते, त्यानुसार सुट्टी भेटते. म्हणजे जशी तुमची जिल्हा पोलीसला सुट्टी मॅनेज केली असते की बाबा रविवारी तुमचं तहसील कार्यालय बंद असतं, BDOचं ऑफिस बंद असतं, परंतु तुमचं पोलीस स्टेशन कधीही बंद नसतं, 24 तास ओपन असतं. त्याचं कारण काय आहे की तिकडे त्यांनी ड्युट्या बदलून घेतलेल्या असतात. बदलून म्हणजे मी आज सोमवारी घेतो, हे मंगळवारी घेतील, ते बुधवारी घेतील. आठवड्यातून तुम्हाला एक दिवस सुट्टी सुट्टी असते आठवड्यात. पोलीस खात्याला किंवा कुठल्याही युनिफॉर्म सर्व्हिसला एकच दिवस सुट्टी आहे. फक्त सिव्हिल वाल्यांना 2-2 दिवस आहे. पण त्या सुट्ट्या तुमच्या नंतर अर्जित रजेमध्ये व्यवस्थित मॅनेज होतात. एवढ्या अर्जित रजा किंवा CL ज्या असतात त्या पोलीस खात्यात थोड्या जास्त असतात. मेडिकल लीव्ह पण जास्त असतात. आता महिलांना सध्या एसआरपीएफचं फक्त एकच गट आहे की ज्याची घोषणा केली, अजून काय भरती झालेली नाही. मुळात ती व्हायला पाहिजे. तिथं आर्मीमध्ये सुद्धा महिलांना घेतलं जातं, सगळ्या फोर्समध्ये. CRPF मध्ये आहे, CISF मध्ये आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये तर महाराष्ट्र राज्य पहिलं आहे की ज्यांनी महिला पोलिसांची भरती करून घेतली. एसआरपीएफ मध्ये फक्त घोषणा झाली, अजून प्रत्यक्ष मुलींना बोलवलं नाही. ते काय तो प्रशासकीय निर्णय आहे, ते काय मागं पुढे करून घेऊन टाकतील. अजून एक विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की समजा तुमच्याकडे प्रमोशन कसं असतं. म्हणजे इकडे कसं आहे, पोलीस आहे, हवालदार आहे, हवालदार झाले की त्याला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद मिळतं. तशी तुमची रचना कशी तिकडे? सेम तशी रचना असते. जिल्हा पोलीसची जशी आहे तशी असते. पहिल्यांदा नाईक पर हवालदार, पहिल्यांदा नाईक पर हवालदार, नंतर असतो ESI. ओके. तुमच्याकडे नाईक पद आहे की रद्द झाले? आता रद्द झाले.
ओके, मग तुमचं डायरेक्ट हवालदार म्हणून डायरेक्ट promotion. हवालदार म्हणून जाते. ओके, मग तुम्ही समजा अभ्यासच केला नाही, हम्म. कुठली एक्झाम दिली Exam जे नाही. जनरल आहे तुमचं ते, हा. म्हणजे तुमची डिपार्टमेंटलची एक्झाम दिली नाही आणि डायरेक्ट डिपार्टमेंटल PSI इकडची पण नाही, SRPF SRPF. डिपार्टमेंटलची पण दिली नाही हा. समजा, तर तुमचं साधारणपणे रिटायरमेंट पर्यंत कुठली पोस्ट मिळणार तुम्हाला? खरं सांगायचं म्हणलं तर रिटायरमेंट पर्यंत तुमची चांगली पोस्ट तुम्हाला भेटते. म्हणजे PI पर्यंत जाते, PI PSI पर्यंत पर्यंत जाते. PSIच्या वर जाते बरं, जास्त करून. कारण कारण हवालदार तुम्हाला SRPFच्या जवानाला, आता आमच्या काही नातेवाईक आहेत की जे SRPF मध्ये आहेत, तर साधारणतः 16-17 वर्ष ते PSI PSI होऊन जाते. कुठली एक्झाम न देता झाली, कुठलीही Exam exam न देता देऊन तर PSI अजून पुढे जाते पुढे जाते ती. आणि पेमेंट इकडचे इतकंच असेल, भले हा. अधिकार काही कदाचित कमी असतील, पण हम्म. पेमेंट इकडचे इतकंच असणार ना तुम्हाला. हो, एवढंच पेमेंट. ठीक आहे. आता इकडे जिल्हा पोलीसवाल्यांना सिलेक्शन झालं, ट्रेनिंग झालं की पुन्हा पुन्हा PT वगैरे नसते समजा, तशी तुम्हाला डेली PT असते. PT असते, तुमचं परेड असते, PT असते आणि रनिंग असते. म्हणजे थोडी थोडी असते, पण आपल्या फिटनेससाठी आपलं ते चांगलं Fitness साठी, असतं. रोज सकाळ आपला टाइम भेटतो. म्हणजे हे जे 5-6 तुमचे हम्म. टाईपचे पोलीस शिपायांचे पद आहेत, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फिटनेस असतो तो म्हणजे SRPF वाल्यांचा. जरा पोट सुटण्याचं प्रमाण कमी राहतं, आजारी पडण्याचं प्रमाण कमी राहतं, कारण दररोज तुमच्याकडून करून घेतलं जातं. जिल्हा पोलीसला किंवा इतर तुमच्या बँड्समनला, चालकला काय करायचं तुम्ही तुमचं करा, म्हणजे जिम आपण- करा, पळा, नाही तर झोपून जा, काही त्यांच्या गरज टाइम नाही मध्ये पडत. करायचं. आपल्याला कसं SRP मध्ये त्यांच्या टाइम मध्ये आपण करू शकतो ना. आपलं हा. सकाळी उठलं, रनिंग बिनिंग केले, त्यांच्या टाइम मध्ये आपलं पण होऊन जातं आणि आपलं फिजिकल फिट राहतंय, असा विषय. आता तुमचं तिथं जेव्हा पोस्टिंग असतं सगळ्या गटाचं जनरल समजा, तर तुम्हाला कॅम्पसमध्येच राहणं कंपल्सरी असतं का कॅम्पसच्या नाही. आसपास राहू शकता? कॅम्पसच्या आसपास राहू शकता तुम्ही. ओके, आणि बाबा तुमचं घर जवळ आहे बाबा, तिथं 10 किलोमीटर 15 किलोमीटर घरी पण राहू शकता, काय विषय ओके. नाही. फक्त तुम्ही तिथं त्या हा, हद्दीमध्ये हा, पाहिजे, हद्दीमध्ये जवळ आले पाहिजे. पाहिजे पटकन हा, एकदा बोलावल्यानंतर. बोलवल्यानंतर आलं पाहिजे फक्त, असं जवळ. अजून एक पोरांचा प्रश्न असतो की समजा SRPF मध्ये आमचं सिलेक्शन झालंय, तर आम्ही ही जिल्हा पोलीसची एक्झाम देऊ शकतो का? देऊ शकता तुम्ही बिनधास्त. म्हणजे ते कारण- पण आहे, काहींना काय होतं, काहीतरी शासन निर्णय येतो की एक नाही, व्यक्ती आता एकच कसं- पद घेऊ शकतो, पण तसं काही नाही, ते उगाच काहीतरी एखाद्या छोट्या मोठ्या नाही, नाही. एक्झामसाठी काढलेलं असतं. आता कसं केलंय, आपल्या म्हणजे प्रत्येक गटात नाही का ना, प्रत्येक समादेशानं दिलेला आहे. मग अर्ज द्यायला लागतं पहिला. मी आता जिल्हा पोलीस भरती देऊ शकतो म्हणून वरनं दिलेलं आहे, शासनाने दिलंय. आणि पहिलं कसं होतं, पहिलं तुम्हाला पैसे भरावं लागायचं. बाबा तुमचं ट्रेनिंग पासून जो खर्च किती वर्ष झालाय तो सगळा पैसे 1 लाख, 10 लाख, 12 लाख पोरांनी भरलेला आहे त्यासाठी. पण आता तसं काय नाही, आता पैसे हे काय भरावं लागत नाहीत, कारण यांचा वरनच जी लागला आहे आता. म्हणजे तुम्हाला इकडची सुद्धा एक्झाम देता येते, तुम्हाला द्यायची असेल तर. द्यायची नसेल असेल तर. तुम्हाला आहे ते पण चांगले. हम्म. काहींना पब्लिक कॉन्टॅक्ट आवडतो, काहींना आवडत नाही, काहींचं असं आहे की यार माझं वय झालंय, मला थांबायचं, ते तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. परंतु SRPF सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, ही लक्षात ठेवायची गोष्ट. आणि तुम्हाला प्रमोशनच्या संधी 2 ह्याच्यामध्ये आहेत. एक तर तुमचं ऑटोमॅटिक जे प्रमोशन होतं ढकलगाडी, ते तर होतंय, त्यासोबत तुम्हाला SRPFची डिपार्टमेंटल एक्झाम देता येते आणि PSIची जी जनरल तुम्ही MPSC मधून बघताय ती सुद्धा देता येते. हम्म. तर थोडं प्रमोशनसाठी SRPF चांगलं आहे. Fast. हा आणि हा, बोला बोला. आणि PSI वगैरे म्हणजे आहे का ना, SRP मध्ये 10-12 वर्षात PSI होऊन जाते लगेच. हम्म. म्हणजे हवालदार झालं, तुम्ही हवालदार झाला की लगेच PSI जागा मोकळ्यात राहते SRP मध्ये. म्हणजे बरोबर. असं एक्झाम देण्याची गरज नाही. आतल्या SRP मध्ये फक्त PSI होऊ शकतो लगेच. बरं, आता ज्या वैद्यकीय सुविधा असतात किंवा सुट्ट्या असतात हा. त्या जिल्हा पोलीस प्रमाणेच असतात का सेम वेगळ्या? सेम असते ते. फक्त इकडे वैद्यकीय सुविधा SRP ला कसं गट असल्यामुळे ते चांगल्या भेटते सुविधा. कॅन्टीन तुम्हाला चांगलं भेटते, कॅन्टीन वगैरे. आणि ते कॅन्टीन कार्ड आपलं सगळ्या SRP नव्हं, CRPF, BSF, CRPF सगळ्याला आपलं ते कॅन्टीन कार्ड सगळ्याला चालू शकते. बरं, ही एक बरं. महत्वाचं तुम्हाला. म्हणजे म्हणजे आता जे नवीन जिल्हा अपडेट, पोलिसांना नसते. हा, जिल्हा पोलीस आता ही नवीन अपडेट आली आहे, त्यामुळे ही कॅन्टीन कार्ड तुमचं सगळ्या ह्या फोर्सला चालू शकते. कॅन्टीन कार्डचं एक अजून प्लस पॉईंट आहे तुम्हाला. वैद्यकीय खर्च म्हणजे तुम्ही काय आजारी पडला, तुमचा हातपाय हा. मोडला, फॅमिली मेंबरचा हातपाय मोडला, आता इथं महिलांना त्याच्यामुळे पुरुषच आहेत, तर बायकोचं काहीतरी असेल, आईचं असेल किंवा तुमच्या मुलांचं असेल, तर प्रत्येक खर्च तो शासनाकडून केला जातो, कारण तुम्ही आता शासकीय व्यक्ती असता. अशा काही सुविधा असतात की ज्या तुम्हाला मिळतात. बरं, तुम्हाला जर क्वार्टर्स किती लोकांना मिळतात, म्हणजे 40%, 50% लोकांना? क्वार्टर्स म्हणजे भरपूर जेवढे आपले असतील का नाही, एक 50% तरी भेटून जातील क्वार्टर्स. 50% लोकांना मिळतात, म्हणजे मिळून खूप जातं. चांगला रेशो आहे. इतर ठिकाणी एवढे इतर ठिकाणी भेटत नाही. आता मी किती 2024 ला भरत झालं, मला क्वार्टर्स भेटली. बरं बरं. म्हणजे एवढा म्हणजे नवीन गृह विभाग चांगलं काम करते, लोकांकडे लक्ष देते, आपल्या कर्मचाऱ्यांना जपते, लगेच क्वार्टर्स तुम्हाला लगेच मिळते. तसं थोडं जिल्हा पोलीसला इतक्या इझिली अवेलेबल होत नाही, नवीन कारण संख्या जास्त क्वार्टर्स आहे. साईड चांगले आहे. क्वार्टर 2 BHK फ्लॅट भेटतो इथं राहायला, काय विषय बरं, बरं. म्हणजे राहण्या खाण्याचं राहण्याचं काही टेन्शन नाही. तो तुमचं राहून तुम्हाला 40,000 पेमेंट येतं. ते राहून माझं 40,000 पेमेंट म्हणजे पेमेंट खूप जास्त येतं. पेमेंट आता मला काय वाटलं की घर भाडं त्याच्यामध्ये आहे नाही, तुमच्या नाही. ह्याच्यामध्ये, तर घर भाडं म्हणजे ऍक्च्युअली तिथं 47,000-48,000 इन हँड पेमेंट येते. आणि
प्लस तुमचं ते महिन्याला जे PF चे पैसे काढता येईल ते तुम्हाला नंतर वेगळं. रिटायरमेंटला मिळणार आहे. रिटायरमेंटला म्हणजे पेमेंट 50च्या पुढे जातं तुमचं क्रॉस मध्ये. हा क्रॉस 50 पुढे जातं. ठीक आहे. मग आता ते आठवं वेतन आयोग लागले अजून पेमेंट वाढणार आहे. अजून पेमेंट वाढणार. हा ठीक आहे. तर अशा पद्धतीने SRPFचा एक चांगला ऑप्शन आहे. आता तुम्ही समजा SRPFची तयारी केली होती तर कशा पद्धतीने 5 किलोमीटरची तयारी केली होती? 5 किलोमीटर म्हणजे पहिल्यापासून रनिंग करायचो इकडं तालमीत व्यायाम केला होता पहिला. बरं. त्यामुळे व्यायामची पहिल्यापासून सवय होती 10वी-12वी पासून. आणि व्यायाम ही करत इथं पुण्यामध्ये परत जॉब पण केला. जॉब करत करत प्रॅक्टिस करून म्हणजे प्रॅक्टिस कंटिन्यू चालू होतं. रनिंग आपल्या रोजच्या रोज मारायचं. 5 किलोमीटर इझी लाईफ होऊन जातं. 5 किलोमीटर 24 मिनिटात तर काढायचं असतं. आणि SRPFचं काय 5 किलोमीटर असतं, एक गोळा आणि 100 मीटर फक्त. एक टोटल 95 मार्काची लेवल आली तरी होऊन जातं बरोबर. आणि माझी 95 थोडंसं कट ऑफ वाढायला लागलं. काय झालं, मुलं सगळे जास्त प्रॅक्टिस करून 97-98 पर्यंत 97-98 पर्यंत व्हायला लागले. हा, परंतु फायदा असा आहे की ते इझी असल्यामुळे तेवढे मार्क पडतात. 1600 आउट ऑफ निघत नाही, पण 5 किलोमीटर माणूस आउट ऑफ काढू शकतोय. 100 मीटर मारला गोळा एक आउट ऑफ टाकला तरी मार्क म्हणजे 97 पर्यंत फिजिकल चांगला आरामात येऊ शकते. आणि जे खास SRPF साठी करतायत त्यांचं समजा वनरक्षकला पण 5 किलोमीटर वन रक्षकाला 17 मिनिटातच 17 मिनिटात ह्याला 24 मिनिटं भेटते तुम्हाला. आणि लेखीसाठी काय विशेष केलं पाहिजे पोरांनी? लेखीसाठी म्हणजे प्रश्नपत्रिकाच महत्व आहे सगळ्या इथं. सरांचा परत ते पांढरा घोडा काळा घोडा ही सगळ्यात मेन आहे. ते प्रश्नपत्रिका त्यांच्या मारला काळा घोडा आणि पांढरा घोडा वाचल्याशिवाय पोरांचं आता सिलेक्शनच होत नाही, असं अडचण झाली. विषयच नाही तर त्याशिवाय दुसरं काहीच नाही. तरी आता तुम्ही अभ्यास अकॅडमी लावून केला होता की गावाकडे केला होता की सेल्फ स्टडी केला? सेल्फ स्टडी केलेला मी इथं पुण्यामध्ये जॉब करत होतो. सिक्युरिटीचा जॉब केला मी तिथं भरपूर दिवस सिक्युरिटी 5-6 वर्ष सिक्युरिटी जॉब केला. मग ते करत करत ते काम बी करायचो आणि लेक्चर पण बघत होतो. आणि महत्वाचं म्हणजे आमचे राहुल सरांचं मी ट्रेनमध्ये जाताना व्हिडिओ बघितलेला माझ्याकडे अजून त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेली. मला भेटत होतं पण भरपूर टाइम भेटला नाही ट्रेनिंग ह्याच्यामुळे. मग ते सरांचं मी लेक्चर रात्रभर ते लेक्चर बघितलं. तसेच प्रश्न तुम्हाला खरं सांगतो 10 प्रश्न आहे अशी पडले माझ्याकडे अजून माहिती फोटो हाय असं प्रश्न पडले. पेपरला सगळं बघतो तर हाय शिकवलेलं तेच पडलेले प्रश्न. आणि सरांचं सर एवढं कॉन्फिडन्स सांगायचं हा प्रश्न पडणार तर मला पडणार मला विचारून घ्या म्हणायचं. राहुल सर म्हणजे आता जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या काळातले ताऱ्यानार झालेले आहेत आणि त्यांची ती शिकवण्याची शैली असल्यामुळे अजून वेगळा इफेक्ट पडतोय पोरांवर आणि लक्षात राहते. जी आपली गावाकडची पद्धत असते ना ती सांगितल्यामुळे त्यांच्या डोक्यात लगेच कॅप्चर होते. त्या बऱ्याच गोष्टी ते आमचं नाव काढत नाही, ते त्यांना राहुल सरच पाहिजे असतात. आम्ही जरा मोटिवेशन शिवाय घालायला जरा बरं वाटतं त्यांना. शिकवायची पद्धत आणि लक्षात ठेवण्याचं जे आहे ते राहुल सरांकडेच आमचे ते आहे त्यांच्याकडे कॅपॅसिटीचे. आता अजून एक सांगायचं की हे जे विद्यार्थी की आता ह्यावेळेस पोलीस भरतीतून सिलेक्शन हुकले त्यांचे किंवा अगदी नवीन अभ्यासाला लागले, तर हे लोक थोडे कुठेतरी व्हायबल होतात की नाही आता पोलीस भरती लवकर येणार नाही, रिक्त जागाच नाहीयेत, मग बघू जाहिरात येईल तेव्हा बघू. तर आता अशा लोकांना काय सांगायचं की त्यांचं लक्ष जरा जागेवर राहील, ते अभ्यास करतील आणि पुढे सिलेक्शन होईल. त्यांनी महत्वाचं म्हणजे कसं सोडलं नाही पाहिजे आता. कारण कसं आहे आता जर सोडलं तर पुढचा तुमचा टाइम आहे का नाही तो कव्हर नाही होणार. आणि काय केलं पाहिजे महत्वाचं थोडं थोडं का होईना रोज केलं पाहिजे अभ्यास. कारण परत एकदम भरती आता लगेच निघणार आहे. आता ही भरती जी आता निघणार आहे ना भरती मला वाटतं फेब्रुवारीपर्यंत ती भरती निघणार आहे. त्यामुळे लावून धरलं पाहिजे. कारण बाबा 2 महिने राहिले जे आपण लावून धरलं तसं होणार नाही. पोलीस भरतीला भरपूर दिवस लावून द्यायला लागतं. 1 महिना 1 वर्षभर तरी पाहिजे कालावधी. नाहीतर ही 1-2 महिन्याचा खेळ नाही. ह्याला भरपूर त्याला मेहनत करावी लागते आणि सोडून अजिबात चालणार नाही. याला चालणार नाही. अडचणी सगळ्यांचेच असतात. तुम्हाला मी सांगतोय की मी 100 रुपये एका तासाचे घ्यायचो आणि मग ते 7वी-8वीच्या पोरांना शिकवायचो. इथं तुमच्या समोर तुमच्याच डिपार्टमेंटचे लोक आहेत. मी तरी सोडलं होतं आणि मी सांगतोय काय माझं PSI सिलेक्शन झाल्यानंतर 1-1.5 वर्ष त्याला होऊन गेला होता. माझ्या हातात एक्सटेन्शन होतं तोपर्यंत मी कधी जॉईन करू शकत होतो. तेव्हा सुद्धा मी 100 रुपये एका तासाचे घेऊन शिकवायचो, ते पण 7वी-8वीच्या मुलांना. इकडे स्पर्धा परीक्षेत आम्हाला कोणी उभे करत नव्हतं. आणि यांनी सुद्धा सिक्युरिटीचा जॉब केला होता आणि थोडी नाही 4-5 वर्ष केला होता. वेळ प्रत्येकाची असते. इथं कोणीही श्रीमंत बापाचं नाही, सगळे असेच आहेत. घरची परिस्थिती चांगली नाही, 2 एकर शेती आहे, 5 एकर शेती आहे, उत्पन्न नाही, आईवडिलांचा काहीतरी छोटा मोठा एकदम छोटा व्यवसाय, कोणाच्याही अकाउंटला 50 लाख नाहीत, कोणाच्याही अकाउंटला 10 लाख नाहीत, सगळे असेच आहेत. आणि असेच लोक अभ्यास करतात आणि असेच लोक सिलेक्ट होणार. ज्याच्या अकाउंटला पैसे तो एक तिकडे येत नाही, आलं तरी त्याचं सिलेक्शन होत नाही. त्याच्यामुळं ते डोक्यातलं काढून टाका की ओके माझी परिस्थिती वाईट आहे, सगळ्यांचीच वाईट आहे. तुमच्यापैकी एखाद्याची चांगली असेल तो नशिबाचा भाग, पण ते सगळं सोडून देता हाय मग आता त्याचे काय पैसे चोरायचे का आपण? त्याला एकच उपाय की आपली परिस्थिती बदलण्यासाठी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, मन लावून करायचा आहे. आता हे फॉर्म भरताना आता तुम्ही एकदम साताऱ्याहून थेट तिकडे गोंदियाला गेले, असं का निवडलं, एवढ्या लांब गेले तुम्ही?
माझं कसं माझं वय पण झालेलं 30 वय झालेलं 29-30 वय चालू होतं. मला भरती होणं लय महत्वाचं होतं. कुठं पण भरती होती बाबा कुठल्या बी जिल्ह्यात. मला असं वाटलं की बाबा गोंदियाला आमचा जिल्हा आहे तिकडे जे बाबा तिकडे मेरिट कमी लागेल. मला खरं सांगायचं मी वाटलं मेरिट तिकडे कमी लागेल ह्याच्या हिशोबानं आपलं म्हणजे फॉर्म टाकावं म्हणलं मी आणि मग तिकडे फॉर्म टाकला. आता बरेच मुलं आहेत मुंबईला फॉर्म भरण्याचे मुंबईचे नसतात. ते काय करतात फक्त जागा जास्त आहेत म्हणून फॉर्म टाकतात की मुंबईची एक्झाम लेट होते मग आपल्याला लेखीला वेळ मिळेल किंवा मुंबईला जागा जास्त आहेत 2,500 जागा होते. तर 2,500 जागा म्हणलं की एकदम 2-2.5 लाख लोक फॉर्म भरतात. ते काय तुमचा चॉईस आहे आणि कधी कधी तुमचा चॉईस बिघडू शकतो. म्हणजे असं कोणी सांगू शकत नाही की मी पुण्याला फॉर्म टाकतो तर तिथं काय एवढ्या कमी जागा आहेत किंवा जास्त जागा आहेत मग माझं सिलेक्शन होणार नाही. ते थोडं नशिबाचा भाग असतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या सोडून द्यायच्या. टाकला फॉर्म एक जागा होती फक्त एका जागेवर टाकलेला फॉर्म. बरं म्हणजे एका जागेत फॉर्म टाकून आपलं सिलेक्शन झालं. तर त्याचा विचार करू नका. ते काय एक जागा होती कदाचित त्यांच्यापेक्षा कोणतरी हुशार मुलगा तिथे असं कदाचित ते कुठेतरी वेटिंगला राहिले. मला जे माझ्या मागे वेटिंगला होता त्या मुलाचा मला अजून रोज फोन येतो आम्हाला जागा सोडा तिकडे जावा तुमच्या भागात. तर ठीक आहे अशा गोष्टी होतात परंतु आपलं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ना आपल्या हातात काय आहे की मैदानी चाचणी करायची आहे, लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, टेस्ट सोडवायच्या, एखादा घटक कळत नाही तो समजून घ्यायचा आहे, पुढे लेक्चर लावायचे, एखादा तुमचा फिजिकलचा इव्हेंट कसा आहे तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या हातात काही नाही की जाहिरात जूनमध्ये येईल का जुलैमध्ये येईल का दिवाळीत जाईल हे आपल्या हातात नाही. तो विचार करा. बाकीच्यांचा अभ्यास तुम्ही काही कमी करू शकत नाहीत की दुसरा उपाय काय आहे की स्वतः अभ्यास नाही करायचा इतरांच्या हातातले पुस्तक उघडून घ्यायचे काढून घ्यायचे. हा एक उपाय. तो काही शक्य नाही अशक्य आहे. कोणाकोणाचे पुस्तक काढणार तुम्ही तो शोधणार कोणाकोणाला आणि एकाचे काढूच तर दुसऱ्या दुकानात जाऊन नवीन घेईन अजून 2 घेईन ना तो. म्हणजे तुम्हाला तेच काम करावं लागेल. दुसऱ्यांच्या हातातले पुस्तकं तुम्ही काढून घेऊ शकत नाहीत. दुसऱ्यांना हे सांगू शकत नाहीत की 1600 मीटरला जास्त वेळात पळ तर मी तुला मार देईन असंही शक्य नाही. त्याच्यामुळे एकच शक्य आहे की आपण आपली तयारी करायची आपला अभ्यास वाढवायचा आहे. तिथं तुम्ही 1600 मीटर 5 किलोमीटर जे काय पळणार आहे तिथं असं नाही ना की मी माझ्याच्याने रनिंग होत नाही बाकीचे तंगडे ओढतात असं तर शक्य नाही. मग एकच शक्य आहे की आपण त्यांच्या पुढे पळायचं. आपली स्पर्धा स्वतःशी आहे इतरांशी नाही. त्याच्यामुळे आपली तयारी करायची. तुमचं 100% सिलेक्शन होईल. सुरज सरचं झालंय आमचं झालंय आणि तुम्ही प्रत्येकाची स्टोरी बघा. एखादा तुमच्यापैकी असा असतो की ज्याचा अभ्यास खूप म्हणजे अभ्यास म्हणल्यापेक्षा परिस्थिती खूप चांगली असते की बाबा आई वडील काहीतरी चांगल्या जॉबला आहेत घरी पैसे येतं भावाचं कुठेतरी सिलेक्शन झालंय मग त्याला ती आर्थिक परिस्थिती तेवढी जाणीव नसते किंवा अकाउंटला पैसे असतात. इतर मात्र 95% जनता अशीच जी 2 एकर शेती कोणी वॉचमन आहे कोणी तिकडे 100 रुपयाने क्लास घेते कोणतरी पैसे नाहीत म्हणून गावाकडे जाऊन अभ्यास करते असा विषय होतोय. तर इथं सर आहेत स्वतः की ज्यांनी कधी अकॅडमी लावली नाही मी कधी अकॅडमी लावली नाही आणि मी तुम्हाला सांगताना सांगतो की तुम्ही गरज असेल तर आपला क्लास लावा नाही तर लावू पण नका. तुम्हाला जर गरज असेल मार्गदर्शनाची तर लावा. जर तुमचं ऑलरेडी चांगलं असेल स्वतःचा अभ्यास तर कशाला लावताय उगाच पैसे घालवताय. तर ते सगळं म्हणजे ते काहीच करू नका. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर फोकस ठेवा व्यवस्थित लक्ष द्या मन लावून करा 100% सिलेक्शन होईल. नको त्या गोष्टींपासून बाजूला राहा. त्याच्यामध्ये जर आमच्या पोरांचा एक मेन प्रॉब्लेम झाला मोबाईलवाला टाइमपास होतो. सगळ्यात म्हणजे मोबाईल कमीच वापरला पाहिजे आणि मोबाईल जवळ भरती होत नाही तर मोबाईलचा जेवढा वापर कमी होईल तेवढं कधी बी चांगलंच. पण ह्याच्यामध्ये अजून एक पोरांचे मित्र आणि नातेवाईक असतात की ते एवढा हे काय करत नाहीत. नातेवाईक मित्र वाईट नाहीत ते काय करतात त्यांचा फक्त टाइम खाते सगळ्यात जास्त टाइम ते फक्त म्हणजे अभ्यास करा परत बोलावते ते आपल्याला जायचे म्हणून मी इकडे जा कोणासोबत जेवायला जा लग्नाला जा वाढदिवसाला जा अजून कुठं फिरायला जा ह्याच्यामध्ये तुमचा वेळ जातोय तो वेळ घालवू नका. त्याच्यासाठी काय करा की ह्या लोकांचे फोन बिन जरा बंद करा. काय फरक पडत नाही तुमच्या वर्षभर तरी पूर्ण बंद करून ठेवा. 1 वर्ष सफिशियंट होतं. मी तेच केलेलं आहे ह्यांनी तेच केलेलं प्रत्येक सिलेक्शन होणारा मुलगा तेच करतो की अनावश्यक लोक अनावश्यक फोन बंद करा. अगदी मोबाईल वापरता येईल लेक्चरसाठी किंवा काय टेस्टसाठी तर नोटिफिकेशन ऑफ ठेवा. फ्लाईट मोडला ठेवा जर तुम्हाला वापरायचं असेल तर. अभ्यास करताना तर फ्लाईट मोडलाच ठेवा. कोणीही तुमच्या वाचून मरत नाही आणि तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाही. आपली लढाई आपल्याला लढायची. ज्या दिवशी वडिलाला वाटेल तुमच्याच आई वडिलांना की आता आमचा मुलगा 28, 30, 32 वर्षाचा झालाय की आमची मुलगी आता 25, 26 झाली त्यांना असं वाटतं की हे कुठेतरी निघून जावं. बरोबर म्हणजे त्यांना बाहेर शिव्या पडतात म्हणून ते तुम्हाला शिव्या घालतात की अरे ह्या पोरांना आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असं तुमचेच वडील म्हणतात. तशी वेळ येऊ नये लोकांनी नावं ठेवू नयेत आई वडिलांनी नावं ठेवू नयेत नातेवाईकांनी नावं ठेवू नयेत. म्हणून त्याला एकच उपाय आहे की हे सगळ्यांनाच बाजूला ठेवायचं आपला अभ्यास करायचा सिलेक्शन करून घ्यायचं. तुमच्यात कॅपॅसिटी असेल तर अजून पुढे जा. PSI व्हा DYSP व्हा कुठं उद्योजक व्हा आमदार व्हा काही अडचण नाही. परंतु आता करायचंय तर मन लावून नाही तर बंद करून टाका.